गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो. आधी हे फोटो तुम्ही पाहून घ्या. हे फोटो खूप जास्त व्हायरल होत आहेत आणि लोक हसत आहेत. काय अवस्था झालेली आहे. कशाची काळजी आहे आपले काळजीवाहू मुख्यमंत्री यांच्या चेहऱ्यावर हे कळत नाहीये. आणि त्यांच्या शेजारी उभे असलेले अमित शहा हे एका वेळेला देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देत आहेत. अमित शहा अजित पवार यांना पुष्पगुच्छ देत आहेत. मात्र असा कुठलाही फोटो बाहेर आलेला नाही ज्याच्यामध्ये अमित शहा हे एकनाथ शिंदे यांना पुष्पगुच्छ देत आहेत. तर हे काल तिघही जण आपले महाराष्ट्रातले ट्रिपल इंजिन वाले तिघही जण दिल्लीमध्ये होते. अमित शहा यांची त्यांनी काल भेट घेतली. मोठी बैठक झाली, अनेक गोष्टींवर चर्चा झाली असं म्हणत आहेत. पण त्यानंतर जे काही बाहेर आलेले ते बाहेर आले ते म्हणजे हे फोटो. आणि त्या चर्चेमध्ये नेमकं काय झालेलं असेल, मला असं वाटतं की हे फोटो आपल्याला सांगत आहेत की नेमकं काय झालेलं असणार आहे. चर्चा अशा होत आहेत की आता महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार स्थापन होईल त्याच्यामध्ये भाजपचं म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील संभाव्य, आणि अजितदादा हे उपमुख्यमंत्री असतील. परंतु एकनाथ शिंदे यांना काय मिळणार आहे? आणि एकनाथ शिंदे यांचं हे जे काय पडलेलं तोंड आहे ना, ही खरं तर महाराष्ट्राची अवस्था केलेली आहे यांनी. आता एकनाथ शिंदे यांना वापरून फेकलं असा शब्द अनेक लोक इंटरनेटवर वापरत आहेत. ते कशासाठी? तर भाजप हा जो एक पक्ष आहे ना, त्यांचं जे काही मला कॅरेक्टरिस्टिक कळलेलं, त्यांचा जो एक गुणधर्म कळलेला आहे, त्यांना कोणत्याही राज्यामध्ये लोकल पक्ष, प्रादेशिक पक्ष नको असतात. त्यांना हे प्रादेशिक पक्ष संपवायचे असतात पूर्णपणे, आणि त्याच्यासाठी ते वाटेल ते करतात. जसं की इथे स्ट्रॉंग असलेला एक प्रादेशिक पक्ष होता शिवसेना. आपल्याला माहिती आहे की मराठी माणसाचा आवाज होता शिवसेना. शिवसेना महाराष्ट्रामध्ये घराघरापर्यंत पोहोचलेला पक्ष होता. आणि भाजप जेव्हा महाराष्ट्रामध्ये काहीही नव्हती, शिवसेनेचे नेते किंवा बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे की हे आमची मदत घेऊनच महाराष्ट्रामध्ये यांनी एंट्री केलेली आहे. भाजपने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा हात धरून एंट्री केली आणि आज पूर्णपणे शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांची मदत घेतली. एकनाथ शिंदे यांनी त्यांना हात दिला. आणि हा जो काही इथला शिवसेना होता, इथल्या मराठी माणसांचा, इथल्या लोकल लोकांचे प्रश्न जाणणारा खरा पक्ष शिवसेना, त्या पक्षाचं मूळ नाव, त्या पक्षाचं मूळ चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या मदतीने यांनी पळवलं. आणि आज तो पक्ष संपवायला हे निघालेले आहे. जवळपास यांनी संपवलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि एकनाथ शिंदे यांना काय मिळालं तर तात्पुरतं 2 वर्षापुरतं मुख्यमंत्री पद मिळालं. तेवढ्यावरच एकनाथ शिंदे उपकृत झाले. कणाताट नसल्यामुळे लगेचच त्यांचा कणा वाकला आणि तुम्ही वाटेल ते करा, मला मुख्यमंत्री करा, इतकंच जे आहे ते त्यांच्या तोंडावर होतं असं दिसत होतं. आणि या मदतीने त्यांनी इथला प्रादेशिक पक्ष असलेला शिवसेना आणि दुसरा प्रादेशिक पक्ष जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तोही इथलाच प्रादेशिक पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचा पक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये तयार झालेला पक्ष आहे. आणि या पक्षाला सुद्धा संपवण्यासाठी त्यांनी अजित पवार यांची मदत घेतली आणि हा पक्ष संपवला. भाजपने हे फक्त महाराष्ट्रात केलं असं नाही, तर याच्या आधी तुम्हाला माहिती असेल की पंजाबमध्ये अकाली दल म्हणून तिथला लोकल पक्ष होता पंजाबचा, त्याच्यासोबतही त्यांनी तेच केलंय. ओडिसामध्ये बिजू जनता दल आहे, गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आहे आणि आसाममध्ये आसाम गण परिषद, हे इथले लोकल पक्ष होते. भाजप या राज्यामध्ये काहीही नव्हतं. या लोकल, या राजकीय, या प्रादेशिक पक्षांची मदत घेऊन भाजप या राज्यामध्ये शिरला. आणि आता या सगळ्या पक्षांना यांनी जवळपास संपवलेलं आहे. जे पक्ष मी तुम्हाला आता सांगितले, अकाली दल असेल, महाराष्ट्रवादी गोमंतक असेल, बिजू जनता दल असेल, आसाम गण परिषद असेल, हे पक्ष आता असे बोटावर मोजणे इतके उमेदवार त्यांचे उरलेले आहेत. खरं तर याच्या आधी हे सगळे पक्ष इतके स्ट्रॉंग होते की आपापल्या राज्यामध्ये आपल्या स्वतःच्या बळावर हे लोक सत्ता स्थापन करू शकत होते. जसं शिवसेना, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये खूप स्ट्रॉंग पक्ष होता, राहिलेला. आजही लोकांच्या मनामध्ये शिवसेनेविषयी स्ट्रॉंग भावना आहेच. मात्र जे काही यांनी आता ईव्हीएमच्या थ्रू म्हणूया किंवा कशाच्याही थ्रू म्हणूया निकाल लावलेले आहेत, तर ते शिवसेना संपवलंय. आणि हे जे काही फोटो काल दिल्लीतले बाहेर आलेले, त्याच्यावरून असं दिसतंय की आता उरलं सुरलं जे काही होतं शिवसेनेचं अस्तित्व म्हणून, जरी त्यांना आता विधानसभेला चांगले मतं पडले असतील तरीही एकनाथ शिंदे यांना या आपल्या नवीन बनणाऱ्या विधानसभेच्या मंत्रिमंडळामध्ये काय मिळेल हे सांगता येत नाही. उपमुख्यमंत्री पद मिळालं तरी फार काही फायदा होत नाही, कारण उपमुख्यमंत्री पद हे काही संवैधानिक पद नाही आहे.
हे फक्त शोभेची बावली आहे. म्हणजे कुणालाही उपमुख्यमंत्री म्हणून घोषित करता येऊ शकतं. फक्त त्यांना सांगायला असतं की मी उपमुख्यमंत्री. परंतु याचा अर्थ असा नसतं की मुख्यमंत्री तुमचा सल्ला विचारतात किंवा तुमचे सल्ले मुख्यमंत्री ऐकतात, असं नाही. आता शिंदे यांना इतके जे काही हे पाठिंबा देत आहेत भाजपला, किंवा जो काही शिंदे यांनी त्याग केला, गद्दार हा शिक्का स्वतःवर बसवून घेतला, शिवसेना फोडली, पक्ष नेला, पक्षाचं नाव नेलं, याच्या बदल्यात शिंदे यांना मे बी गृह मंत्रालय हवं असेल, पण आपल्याला नाही वाटत की फडणवीस हे गृह मंत्रालय सोडतील, किंवा अर्थ मंत्रालय जर हवं असेल तर नाही वाटत की अजित पवार हे अर्थ मंत्रालय सोडतील. मग शिंदे यांच्याकडे काय राहतं? मुख्यमंत्री पद तर गेलं, ते मिळणारच नाही. कालच त्यांनी सांगितलं की मी खुश आहे, समाधानी आहे. आणि खुश आणि समाधानी असलेल्यांचे असे फोटो कसे काय बाहेर येतात? या फोटोवर सुद्धा ते बोलले. ते म्हणतात की अरे मी आता सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहे या राज्याचा, त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर काळजी, कधी हसू, कधी काळजी तुम्हाला दिसू शकतं, तर तुम्ही इतकं सिरियसली त्याचा विचार नका करू, असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत. पण हे जे काही आम्हाला दिसलं ते हे काही बरं नाहीये. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवडलेलं नाहीये. जनतेची हीच भावना आहे की सत्तेमध्ये जी काही शिवसेना होती थोडी बहुत, ती पण आता संपवण्याचा प्रयत्न होतोय का? काही लोक असे म्हणतायत की एकनाथ शिंदे हे केंद्रामध्ये जातील, त्यांच्या मुलाला इथे उपमुख्यमंत्री पद मिळेल राज्यामध्ये, आणि मुलाला मोठं करण्याची संधी ते इथे शोधतील. तर अशा सगळ्या खूप वेगवेगळ्या ज्या आहेत त्या शक्यता इथे दिसत आहेत. मात्र हा जो काही फोटो आलेला आहे, मला तो फोटो तुम्हाला दाखवायचा होता. आणि या लोकांनी आपली काय अवस्था केलेली आहे, हे खरंच खूप सिरियस आहे. म्हणजे हे काय आवडलेलं नाहीये, जे काही निकाल लागलेला आहे तो. आणि मला असं वाटतं की हे असं नव्हतं व्हायला पाहिजे. आणि भाजपचा हा स्वभाव, या आता सोबत असलेले अजित पवार असू दे, एकनाथ शिंदे असू दे, किंवा अजून कोणी जे भाजपच्या सोबत आहे, त्यांनी हा स्वभाव ओळखा. तुम्हाला जरी वाटत असलं की नाही आपण सत्तेमध्ये आहोत, सत्तेत असले तर सगळे फायदे असतात, हे शॉर्ट टर्म साठी आहेत. मात्र पुढचा जर विचार केला, लांब पल्ल्याचा जर विचार केला, तर हे या राज्यासाठी, इथल्या लोकांसाठी घातक आहे. नाही वाटत मला की भाजपच्या लोकांना खरोखर जाणीव आहे की शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, ते कशातून जात आहेत, आणि त्याच्यावर उपाय करावा. नाही वाटत मला की शेतकऱ्यांवर उपाय यांना करायचा आहे. सोयाबीनला भाव नाही दिला, कापसाला भाव नाही दिलेला आहे. खर्च जेवढा जास्त आहे तेवढं त्याच्यापेक्षा कमी याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन विकावा लागतो आहे. मराठी शाळा बंद पाडलेल्याच आहेत 14,000 मराठी शाळा. आता काल परवा एक नवीनच त्यांनी सूचना जाहीर केली, आणि 10 पेक्षा कमी पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी त्यांनी कंत्राटी शिक्षण भरलेले. कंत्राटी शिक्षक कुणीही होऊ शकतं. ज्यांनी शिक्षकाची पात्रता दिलेली नाहीये, परीक्षा ज्यांचं काय पात्रता आहे की नाही माहित नाहीये, असेही कोणीही तिथे शिक्षक होऊ शकतं. ही लेवल त्यांनी आणून ठेवलेली आहे आपल्या या शिक्षणाची. त्याच्यामुळे मला खरोखर आता एक एवढं कळलेलं आहे की बाकीचे कुठलेही पक्ष असेल, पण या भाजपला खरोखर सामान्य जनतेच्या साठी काही करावं, ठोस करावं असं नाही वाटत. यांना फक्त धार्मिक दंगली घडवून आणणे, धार्मिक वातावरण टाईट करणे, हे धर्मयुद्ध आहे असं सांगणे, जाती जातीमध्ये भांडणं लावणे, हिंदू धर्माची रक्षण करा हे सांगणे, एवढंच फक्त हे करत असतात. परंतु जे लोक यांच्या या अशा अजेंडाला भुलतात ना, भविष्य आपल्यासाठी चांगलं नाही आहे. भविष्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल ना, तर शिक्षण, इथलं संविधान आणि इथल्या देशाप्रती, या देशातल्या प्रत्येक नागरिकाप्रती आपल्या मनामध्ये जर प्रेम असेल ना, तर तेच टिकणार आहे. आणि मला असं वाटतं की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना हे लवकर कळो, आणि लवकरात लवकर या भाजपमधून बाहेर पडण्याची सद्बुद्धी त्यांना मिळो. इतकंच मला सांगायचं होतं. या फोटोकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.